आज प्रतापगडावरती अफजल खानाला मारले, ही समाधी आहे तिथं, एवढं मोठं सगळं आहे, मान्य आहे, पण ती इतिहासाची साक्ष आहे. सगळ्यात मोठा शत्रू आम्ही असा संपवला. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला असा इथे पाडला, त्याची ती साक्ष आहे. आणि नशीब छत्रपती शिवाजी महाराजांचे मी आभार मानतो, राजा तुम्ही समाधी मानलं ते बरं झालं, नाहीतर ह्या लोकांनी हा शंका घेतली असती अफजल खानाला तुम्ही मारलाच नव्हता. म्हणजे एवढे मोठं दहशत आहे बघा. ही सगळी लोक येऊन भारतामध्ये येऊन आक्रमण करून गेले. त्यानंतर इसवी सन 1293 जलालुद्दीन खिलजी नावाचा सुलतान दिल्लीमध्ये बसलाय, खिलजी नावाचा, आणि त्याचा पुतण्या होता, त्याचं नाव होतं अल्लाउद्दीन खिलजी. पद्मावती पिक्चर सगळ्यांनी बघितला असेल, त्यामध्ये जो खिलजी दाखवलाय तोच खिलजी हा महाराष्ट्रावरती चाल करून आला. इसवी सन 1293. सन 1290 संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. त्यानंतर 3 वर्षांनी हा आक्रमण करून आलाय. त्याच्यावेळी आपली किल्ला जो होता, पहिला किल्ला जो आहे त्याचं नाव आहे देवगिरी किल्ला. आत्ताचा आपण त्याला काय म्हणतो, दौलताबादचा किल्ला. त्याचं नाव आहे, महाराष्ट्राची पहिली राजधानी आहे, त्याचं नाव आहे देवगिरी. बुलकोट किल्ला आहे तो. किल्ला सहजासहजी आज जाणं शक्य नाही, अभेद्य असा किल्ला आहे. त्या किल्ल्यावरती चाल करून आलाय राजा रामदेव राय. त्याला सैनिक तो आलाय आक्रमण घेऊन, नर्मदा नदी ओलांडून मध्य प्रदेश मार्गे महाराष्ट्रामध्ये चाल करून आलाय. तरी आपल्या राजाला माहिती नव्हतं की एक आपल्यावरती दुश्मन आक्रमण करून येतोय, हे सगळं माहित नाही. या इतिहासामधला सगळ्यात आराम करणारा राजा असं म्हटलं जातं राजा रामदेव राय. कसा जरी असला आपला राजा आहे, पण तो आलाय. चाल करून आल्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी एक 4,000 ते 5,000 अफगाणी घोडी, अफगाणी सैन्य दिन 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 करत, अल्लाहू अकबर करत महाराष्ट्रावरती चाल करून आले. चाल झाली, मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध झाले त्या ठिकाणी. मग त्यानंतर समजलं की आता आपल्यावरती आक्रमण आले. राजा रामदेवराय लढायला तयार झाला, लढला कसा बसा, पण त्यांच्या द्वेषापुढं हा टिकूच शकला नाही. एखादा ढेकूळ असा फुटावा असा महाराष्ट्र फुटला आपला त्यावेळी. आणि त्यानं चाल केली भरपूर, असं त्यानं जोरात आक्रमण केलं आणि त्या गड किल्ल्याला त्यानं तो तळ देऊन बसला. हा राजा घाबरणारा होता, लढा न देणारा होता. त्याच्या पुढे ते टिकाव त्याचा चालला नाही. आणि त्या अल्लाउद्दीन खिलजीनं तिथं ती लढाई जिंकली आणि तो सर्व या महाराष्ट्राला लुटून घेऊन गेला. सांगितलं जातं की काहीतरी 14 मन चांदी 7 मन सोनं त्यावेळी या महाराष्ट्रातनं लुटून घेऊन गेलाय. आणि सगळ्यात म्हणजे अजून एक दुर्दैवाची गोष्ट, राजा रामदेवरायची मुलगी सुद्धा तो घेऊन गेला स्वतःबरोबर लग्न करून. तो लग्न करून घेऊन गेला. त्या बैठकीत जो तह झाला, त्या तहात असं सांगितलेलं की तुझी मुलगी मला द्यावी लागेल. आणि त्या राजा रामदेवरायनं दिली मुलगी आणि तो घेऊन गेला. हे महाराष्ट्रावरती आलेलं, स्वराज्यावरती आलेलं, या महाराष्ट्रावरती आलेलं हे पहिलं आक्रमण आहे अल्लाउद्दीन खिलजीचं. त्यानंतर असंच निघून गेले थोडी 2-3 वर्ष हा महाराष्ट्र पारतंत्र्यात गेलाय. परत इसवी सन 1500 आला. 1526 मध्ये हा बाबर आला. हुमायून बाबरजी म्हटलं जातं, जी बाबरी मस्जिद बांधलेली तो बाबर पहिल्यांदा आला तो महाराष्ट्रावरती, पण तोही चाल करून आला. बाबर जो होता तो बाबर आला चाल करून 1626 मध्ये. सगळ्या राजपूत राजांना एकत्र करून आपल्या राणा संग नावाचा, त्यानं फतेपूर सिक्री येथे 15 जानेवारी 1627 त्यानं मोठी लढाई केली. काही राजांना एकत्र केलं की सगळ्यात मोठं संकट आलंय, बाबर आपल्याला या आपल्या देशावरची चाल करून आलाय, त्याला आपण घालवायचं आहे. त्यानं प्रयत्न भरपूर केला, पण फतेपूर सिक्री येथे राणा संघ केलेला प्रयत्न अपुरे पडले आणि तो बाबर विजयी झाला. तिथं लढाई झाली आणि संपूर्ण देशामध्ये एक सुद्धा हिंदू राजा शिल्लक राहिला नव्हता. अण्णा 1527 मध्ये एकही हिंदू राजा शिल्लक नाही. सगळं आक्रमण परकीयांचं आहे. या भारतामध्ये कुठलाच राजा नव्हता की त्याच्यावरती परकीय नाही. संपूर्ण देशामध्ये परकीयांचं आक्रमण झालेलं. अशा परिस्थितीमध्ये इकडे परत शहाजीराजे आपण बघतोय, इकडे शहाजी, परत त्यानंतर त्या आपल्या भागामध्ये हसन गंगू बहामनी म्हणून त्यांचं एक राज्य होतं. त्यापासून हसन गंगू बहामनी राज्य म्हणतो ना, त्याची 5 शकले झाली. 5 शकले म्हणजे इमादशाही, बेरदशाही, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही अशी 5 शकले झाली. त्यातली इमादशाही, बेरदशाही त्या शाह्या संपल्या लगेच. त्यानंतर गोवळकोंड्याची कुतुबशाही, नगरची निजामशाही आणि विजापूरची आदिलशाही, ह्या 3 पातशाही होत्या आपल्या महाराष्ट्राच्या आजूबाजूला आणि त्या सगळ्या महाराष्ट्रावरती राज्य करत होत्या. मग त्यामध्ये शहाजीराजे एका निजामशाहीत काम करत होते. निजामशाहीत काम करत असताना असं झालं,
लखुजी जाधवराव म्हणजे त्यांचे सासरे, त्यांचं प्राबल्य शहाजीराजांचं लखुजी जाधवांचं वाढत होतं. सगळे लोक आपली त्यांना मोठं हे करत होती आणि प्राबल्य वाढत होते. त्यावेळी त्या निजामाला दिसल्यानंतर त्याने एक भांडणं लावली. तिथं भांडणं दरबारात लागली. हत्ती पिसाळ्याचं एक नाटक झालं आणि त्या हत्ती पिसाळ्यानं भांडण झाल्यानंतर लखुजी जाधव म्हणजे शिवाजी मातांचे वडील म्हणजे शहाजीराजांचे सासरे लखुजी जाधव आणि त्यांचे 3 पुत्र यशवंतजी, अचलोजी, असे राघोजी, या तिघांचा त्या ठिकाणी खून करण्यात आला. खून केला तिथे त्या तिघांचा, शहाजीराजांचे 3 मेहुणे आणि त्यांचे सासरे तिघांचा खून. त्याच्या रागाने शहाजीराजे परत आले पुण्यामध्ये. पुण्यामध्ये आल्यानंतर सन होते 1628च्या दरम्यान, 1627-28च्या दरम्यान ते पुण्यात आले आणि त्यानंतर स्वराज्याचं हिंदवी स्वराज्याची स्थापना जर कुणी केली असेल आणि कुठं केली असेल तरी ती पुण्यामध्ये केली. आज आपण सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, तर चुकीचं आहे. सगळ्यात मोठी पहिल्यांदा जर स्थापना केली तर ती शहाजीराजाने केली, ती पुण्यात केली. पुण्यामध्ये स्वतःच त्यांनी राज्य सुरू केलं. थोडीफार जी गावं होती ती करून पुण्यामध्ये त्यांनी सुरुवात केली. पण हे थोडे दिवस वर्षभर असंच चाललं, व्यवस्थित चाललेलं. पण ही आदिलशाहीमध्ये बातमी समजल्यानंतर आदिलशहाच्या दरबारातून रायाराव नावाचा एक सरदार आला आणि तो पुण्यामध्ये आला आणि त्यानं युद्ध केलं शहाजीराजांच्या सोबत. एक हे मोठं युद्ध झालं ते सुद्धा. भरपूर जणांच्या आपल्यात कथली झाल्या का तर सैनिकांची, आदिलशाहीच्या सैनिकांची संख्या भरपूर होती. युद्ध झाल्यानंतर अनेकांच्या कथली झाल्या आणि त्यावेळी आपले वाडे पुण्यामध्ये मोठे होते ते जाळले सगळे. आपल्या आया बहिणींची आबरू लुटली, लोक मारली आणि त्याबरोबर त्या जमिनीत, त्या पुण्यातल्या जमिनीत गाढवाचा सगळीकडे नांगर करण्यात आला. तिथं वस्ती करणं अशुभ, जर वस्ती कोणी केली तर वस्ती करणं अशुभ आहे. वस्ती कोणी केलंय तर त्याचा निर्वंश होईल म्हणून त्या गाढवाचा नांगर पुण्यात त्या रायारावने फिरवलेला. मग त्यानंतर सगळी भूमी उजाड करून टाकली त्याने. मग थोडे दिवस शहाजीराजांना माहिती होता आता पर्याय नव्हता, थोडे दिवस असेच गेले. मग शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाहकडे सरदार म्हणून रुजू झाले. बघा काळ गेलाय परत 1629-30च्या दरम्यान ते गेले असतील इकडे. शिवाजी महाराजांचा त्यावेळी जन्म झाला. तारीख 19 फेब्रुवारी 1630 आणि शिवाजी महाराज ज्यावेळी जन्मले तेव्हा राजे इथे नव्हते. राजमाता जिजाऊंना ते शिवनेरी किल्ल्यावरती त्यांनी ठेवलं होतं. बाकीचे सगळे संकट येत आहेत. शिवनेरी किल्ल्यावर विजयराव सिदोजी विश्वासराव असे त्याच्या जवळचे नाते संबंधातले असतील, मित्र असतील, त्यांच्या विश्वासावरती ठेवलं. आणि राजमाता जिजाऊंना एक मुलगा झाला. त्या राजमाता जिजाऊंना म्हणजे पहिलं गोष्ट एवढी मोठी असायची, एवढं सगळं शक्य नसायचं. एखाद्याला मुलगा होणं, मुलगी होणं, त्या गरोदरपणामध्ये मुलगा वारणार, बाळ वारणार किंवा बाळाची आई वारणार, हे सगळे प्रकार पहिले असायचे. आता सगळी दवाखाना आली, हॉस्पिटल्स आले. त्यावेळी एवढं पद्धत नव्हती. म्हणून राजमाता जिजाऊंनी त्या शिवनेरी किल्ल्यावरती शिवाई देवी होती आणि त्या शिवाई देवीला नवस बोललेल्या की जर काही जे अपत्य होईल तर मी काही नाव तुझ्या नावावरून ठेवीन. पण शिवाई देवीच्या नावावरून नाव शिवाजी महाराजांचं शिवाजी ठेवण्यात आले. 1630 मध्ये झालं. राजे आहेत, शहाजीराजे होते विजापूरच्या आदिलशाहीमध्ये. आता थोडे दिवस तिकडे त्यांनी चांगलं काम केल्यानंतर 5-6 वर्ष अशीच गेली. चांगल्या युद्धामध्ये त्यांनी पराक्रम केला. रणदुल्ला खान नावाचा एक तिथला त्यांचा त्या विजापूरच्या दरबारातला एक साथीदार होता, त्याचं नाव होतं रणदुल्ला खान. तो शहाजीराजांच्या बरोबर कायम सोबत असायचा. त्यांनी अनेक युद्ध केली, अनेक युद्धामध्ये विजय मिळवला. त्याच्यावरती एक खुश होऊन एक इनाम त्यांना मिळालं पुण्यामध्ये. पुण्यात त्यांना पहिल्यांदा जहागीर मिळाली विजापूरच्या बादशाहतर्फे. 209 गावं आणि पुणे शहर असं जहागीर मिळाली. मग शिवाजी महाराजांना त्यांनी पुण्यामध्ये आणलं आणि राजमाता जिजाऊंनी आणि पुण्यामध्ये येऊन शिवाजी महाराजांनी आपलं लाल महाल झाला, तिथून राज्यकारभार चालू केला. तुम्हाला सांगतो, शिवाजी महाराज मोठे होते ही शहाजीराजांची एक संकल्पना होती की आपल्याला स्वतःचं राज्य उभा करायचं. हे शिवाजी महाराज मोठे होते, राजमाता जिजाऊंना सांगितलेलं. एक शिवाजी महाराजांचे मोठे बंधू होते, त्यांचं नाव होतं संभाजी. ते त्यांच्या बरोबर होते, शहाजीराजांच्या बरोबर. आणि एक जे धाकटे होते शिवाजीराजे, ते राजमाता जिजाऊंच्या बरोबर. राजमाता जिजाऊंनाच आज्ञा होती की स्वराज्य तुम्हास उभा करायचा आहे. तर त्या शुभराजांसोबत त्या कामाला लागल्या, स्वराज्य उभा करायचा आहे. मग स्वराज्य उभा करण्यासाठी माणसं पाहिजे.
आता माणसं कशी मिळवली बघा त्यांनी. पुण्यामध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्यांना लोकांना त्यांनी प्रभावित केलं, की लोकांना सांगू लागले की तुम्ही पुण्यात या, परत या, राहिलं या. लोकांनी सांगितलं की इथं जमिनीचा नांगर फिरवला इथं गाढवाचा, एक पहार रोवलेली, त्या पहारेवरती एक फुटकी गाडतं आणि फुटकी माणसाची कवटी त्याला अडकवलेली. सांगितलं होतं रयतेला की ते वस्ती करणं अशुभ, जर कोण वस्ती करेल तर त्याचा निर्वंश होईल म्हणून. मग माणसं येऊन लागू लागली पहारीकडे बोलकी, आम्ही तर पहार रोवले, आम्ही कसं राहायचं, आमचा निर्वंश झाला तर काय करू. त्या सरशी मासाहेब पुढे झाल्या, त्या जमिनीच्या उरातली पार उचकटली, दूर भिरकावून दिली. सांगितलं होत्या रयतेला जरी मी राहील इथं, जरी माझा निर्वंश झाला तरी चालेल. मासाहेब जिजाऊन तिथं राहू लागल्या. ते जसं जसं लोकांना माहिती होऊ लागलं, घरं गजबजू लागली, गावं गजबजू लागली आणि लोक येऊन पुण्यात राहू लागली. पण पुण्यात आल्यानंतर लोकांच्या पुढे प्रश्न पडला, खायचं काय, प्यायचं काय, शेती करावं तर पेरायचं काय, काय आहे आमच्याकडं. मग महासाहेबांनी बी बियाण्यांचं वाटप केलं, शेतीच्या अवजारांचं स्वतःच्या पैशातून त्यांनी वाटप केलं, शेतकऱ्यांना दिलं, तुम्ही या शेती करा, शेती पिकवा, पैसे मिळवा. मग सगळ्या येऊन आपल्या रयतेने शेती केली. आता शेती केल्यानंतर पाऊस सुद्धा चांगला पडला, शेतकऱ्याच्या कष्टाला फळ आलं, मोत्यासारख्या दाण्यांची गणसे डवलू लागली सगळ्या शहरामध्ये. मात्र दुसरी समस्या निर्माण झाली, रानटी जनावरं यायची. त्यावेळी रानटी जनावरं असायची, रानटी जनावरं यायची, पिकामध्ये यायची, पिकामध्ये दडूकूच घालायची, सगळी पिकं सुपडासाप निघून जायची. प्रश्न पडला माणसांच्या पुढे, लोकांच्या पुढे प्रश्न पडला. महासाहेबांच्याकडे आले, सांगू लागले, महासाहेब तुमच्या सांगून शेती केली, शेती सुद्धा चांगली आली, कष्टाला फळ आलंय महासाहेब, मोठ्यासारख्या दाण्यांची कणसं डवलू लागली सगळ्या शहरामध्ये. पण महासाहेब जनावर उच्छेद वाढते, या जनावराचा बंदोबस्त केला पाहिजे. महासाहेबांनी काय केलं, त्यांनी गावागावात दौंडी दिली. काय केलं, गावागावात दौंडी दिली. जो कोणी जंगली जनावरांचा बंदोबस्त करेल आणि त्या जंगली जनावरांची शेपटी त्याला मारून त्याची शेपटी आणून वाड्यावरती दाखवेल, त्याला आम्ही सोन्याच्या कडे भेट देऊ. ही जसं माहिती पडल्याबरोबर गावागावात तोरणी पोरं उठून उभं राहिली. गावागावात ग्रुप असतोच की, तशी पोरं उठून उभं राहिली आणि गावागावात गस्ती घालू लागली, रात्रीच्या रात्री गस्ती घालू लागली. एखादं जनावर दिसलं की ते पळवून 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 त्याला मारू लागली, त्याची शेपटी आणून वाड्यावरती आणून दाखवू लागली आणि सोन्याचं कडं भेट मिळू लागली. आता इथं एक स्वराज्यासाठी लागणारे खिरबंद मावळ्यांची फौज याच माध्यमातून महाराजांनी का जंगली जनावरांचा बंदोबस्त होणार आणि गावातली शूरवीर पोरं त्यांना त्या माध्यमातून करायची आणि ती पोरं सैनिकामध्ये सामावून घ्यायची. ही कला होती राजमाताजी जाऊन. एके दिवशी रात्री लाल महाल असा सगळा शांत झोपलेला, रात्र पडलेली, सगळा शांततेत झोपलाय आणि 4-5 पोरं आली आणि 4-5 पोरं घाल का करू लागली, रखवालदारापासून हुज्जत घालवा, आम्हाला आता मासाहेबांना भेटायचंय. तो म्हणला की अरे सकाळी या की, सूर्याचं किरण पडलं की तुला गाठ घालून देतो. मासाहेब झोपले असतील आता नको, ती पोरं ऐकायला तयार नाहीत. नाही ना, आम्हाला मासाहेबांना भेटायचंय. आणि तो सगळा दंगा चालल्यानंतर मासाहेब जागे झाल्या. त्यांनी विचारलं कोण आहे रे तिकडे. रखवालदार पळत आला, मासाहेब भाऊ कोणतरी 4-5 पोरं आली ती आणि तुम्हाला आत्ता भेटायचं म्हणते. मासाहेब म्हणले अरे काहीतरी समस्या असेल, काहीतरी अडचण असेल, दे पाठवून, काहीतरी संकट आलं असेल त्याच्यावरती, पाठवून दे. 4-5 पोरं आली, एकाच्या पाठीवरती एकदम जनावराचं रानटी डुक्कर वगैरे असणार, ते घेऊन आलं पोरगं पुढं आणि ती पोरं आली मासाहेबांच्या पुढ्यात उभं राहिली. मासाहेबांनी त्यांना विचारलं काय रे एवढ्या रात्रीचं का आला, काय काम काढलं. तसं एक पोरगं सांगू लागलं, मासाहेब तुम्ही दौंडी दिली ना गावागावात, जो कोण जंगली जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला आम्ही सोन्याच्या कडे भेट देऊ. ही काय सगळं जनावर घेऊन आली की. एक पोरगं पुढे आलं आणि त्यानं जनावराचं जे जनावर पाठीव घेतलेलं ते मासाहेबांच्या पुढे टाकलं. मासाहेबांनी ते एकदा जनावराकडे बघितलं, एकदा त्या पोराकडे बघितलं आणि डोक्यावरच हात मारला. मासाहेब म्हणले अरे दौंडी नीट ऐकायची तर नाही का, मी दौंडीत सांगितलेलं सगळं जनावर आणायची गरज नाही, त्याची शेपटी आणली तरी चालेल, ती जनावर कशाला घेऊन आलाय. तसं ते पोरगं सांगू लागलं, मासाहेब अहो ती गडबडीत ध्यानातच राहिलं नाही बघा. आणि मासाहेब रागवले, एवढ्या रात्रीची वेळ, ती पोरं आत्ता आली, कुणालाही राग आला असता. मासाहेब रागवल्या, अरे एवढ्या रात्रीची वेळ, घरी काय सांगितलं असेल तुम्ही, रात्रीची एवढं जनावर घेऊन आला, तुम्हाला काही कळतं का, सोन्याचं कडच पाहिजे होतं, आम्ही सकाळी उठले असते, दिलं असतं ना, एवढ्या रात्रीचं काय आला. हेच जसं सांगितल्याबरोबर त्या पोराच्या दोन्ही डोळ्यातून घरघर अश्रू येऊ लागले आणि आलेला हुलका दाबत ते पोरगं सांगू लागलं, मासाहेब सोन्याचं कडं मासाहेब नको, मासाहेब तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवरती पडावी म्हणून एवढ्या रात्री चालू मासाहेब. म्हणजे सोन्याच्या कड्यासाठी नव्हता आला, मी काहीतरी पराक्रम केलाय, मग त्या पराक्रमाचं कौतुकाची थाप मासाहेबांची पाठीवरती पडावी म्हणून तो आलाय. मासाहेबांनी त्याला जवळ घेतलं, त्याचे डोळे पुसले, त्याला विचारलं तुझं नाव काय रे. त्यानं सांगितलं तानाजी मालुसरा. हा तानाजी मालुसरा.
अशी शिवाजी महाराजांनी एक माणसं गोळा केली आणि त्यांचं सगळं काय करायचे, त्यांना युद्ध कलेचं तलवारबाजीचं प्रशिक्षण द्यायचं. बाकी आदिलशाही, विजापूरच्या आदिलशाहीमध्ये सगळी शस्त्र आहेत, विजापूरच्या आदिलशाहीमध्ये सगळी सैनिक आहेत, शस्त्र आहेत, पण इकडे सैनिक नाहीत, त्यांना सगळं शिकवायचं आहे. म्हणजे शिकवायसाठी काय करायचं, लोक जेवढी 5-6 जे सहकारी होते ते शहाजीराजांनी इकडे पाठवलेले, त्या सगळ्या सहकार्यांनी सगळे काय करायचे, या सगळ्या तरुण पोरांना एकत्र करायचे, दूरवर एका जंगलात जायचे आणि त्यांना तलवारबाजीचं, युद्ध कलेचं सगळं प्रशिक्षण दिलं जायचं. जसं तुम्ही ब्रिजेश माहीत घेता नवीन पोरं नेली की गडावरनं कसं चालत नाही बघतो मी ट्रॅक तुमचा, म्हणजे माझे पण पाय असे कापतात. मी मगाशी सांगितले तेवढ्यासाठी की इतिहास सांगणारा मी आहे पण अनुभूती घेणारे तुम्ही आहे. म्हणजे बघतो तुम्ही जी आता ही लहान लहान मुलं जी घेऊन जाता, तशीच ती लहान लहान मुलं तिथं शिकवायला घेऊन जात होती.